नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अवघ्या 60 दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टानं हा ऐतिहासिक निकाल दिलाय। सर्वात जलद गतीनं निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरलाय। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूरमधील 3.5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अवघ्या 60 दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टानं हा ऐतिहासिक निकाल दिलाय। सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरलाय। आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे। सादर केलेले पुरावे आरोपीनेच कृत्य केल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत। पीडित मुलगी अवघ्या 3.5 वर्षांची होती। पोस्टमॉर्टममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं। आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र आहे। हत्येनंतरही नराधमानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। आरोपीनं चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताच पर्याय दिलेला नाही। त्याला फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाहीये। याआधी 63 वर्षांचा असताना आरोपीनं कुटुंबातील मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता। आरोपीनं आणखी एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता। ही केस एक रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे। बलात्कार आणि हत्येप्रकरणी पॉक्सो अंतर्गत फाशीची शिक्षा। नसरापूर निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाधान व्यक्त केलंय। वेगाने काम करायचं ठरवलं तर अशा नराधमांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे 2 महिन्याच्या आत 59 दिवसांमध्ये देखील फाशीपर्यंत पोहोचवता येतं। आणि म्हणून मी न्यायालय, प्रॉसिक्युशन, आपले वकील, आपले पोलीस या सगळ्यांचं अभिनंदन करतो। रेअरेस्ट मधली रेअरेस्ट केस ही महाराष्ट्रामध्ये घडली होती। या आजच्या निकालामुळे हा बेंचमार्क निकाल आहे। न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं। कोर्टाने योग्य निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयावरती फक्त आता आपण समाधान न मानता लवकरात लवकर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे। नाहीतर मग हे अपीला मागून अपील तारीख पे तारीख असं होत राहिलं तर मग पंचायत होईल आणि ती जर का झाली तर मग अशा नराधमांना आळा बसू शकतो। आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे। फाशीचा निकाल वरच्या कोर्टातही टिकेल। हा एक इतिहास घडला। कायद्यावर विश्वास ठेवा। फाशीची अंमलबजावणी झाल्यावर माझं घर समाधान होईल असं पीडितेचे वडील म्हणाले। तर हवी ती शिक्षा मिळाली। न्याय व्यवस्थेवर विश्वास असं पीडितेची आई म्हणते। असं फास्ट ट्रॅक निकाल लागले तर ह्या नराधमांना आळा बसेल आणि गुन्हा करताना 10 वेळा कोणी विचार करेल अशा पद्धतीचा एक त्यांच्या मनामध्ये थरार निर्माण झाला पाहिजे। राज्यातल्या मुलींकडे, मुलीबाळींकडे जर वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला अशाच पद्धतीने तुमच्या नांग्या ठेचून काढू असा एक स्ट्रॉंग मेसेज हा माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला आहे। पुढच्या घडामोडीकडे, फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा आहे असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय। फडणवीसांवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। फडणवीसांना संपवण्याची शिंदेंना सुपारी देण्यात आल्याची टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली आहे। शिर्डी दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पंतप्रधानपदी बसत असाल तर पाठिंबा देणार असं जाहीर केलं। यावेळी फडणवीसांवर बोलताना ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। शहासेना सुपारी घेऊन काम करत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। तर महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी बसत असेल तर सोबत शिवसेना का नसावी असं सूचक वक्तव्य ठाकरेंनी केलंय। मला देवेंद्र फडणवीसांची मनापासून काळजी वाटते। म्हणजे हे उगाचच कोणाला वरवरचं वाटेल असं नाहीये। एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाहीये। देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नये म्हणून हे सगळं कारस्थान चालले की काय आणि त्याच्यामध्ये शहासेना आणि एसएनसी काम करतात की काय की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल कदाचित। महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जर बसणार असेल तर शिवसेना सोबत का नको राहिला? पण महाराष्ट्राचं म्हणून म्हटलं की गद्दार नाही। उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये। उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे।
उद्धवजींनी आधीच त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे. महाराष्ट्राचा अष्टपैलू नेतृत्व असलेला नेता आमच्याजवळ आहे. मी फडणवीसांचा हितचिंतक असून 2 जण कोपऱ्यात झाल्यामुळे मधले गोंधळ घालत असल्याचं सूचक वक्तव्य ठाकरेंनी केलं. दरम्यान मधले बाजूला झाले तर तुम्ही पुढाकार घेणार का असा सवाल करताच हे त्यांच्या उपरवाली की मर्जी असल्याचं ठाकरे म्हणाले. उद्धवजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो. 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकारतो. त्यांना असं वाटत असेल की मी त्यांचा शत्रू आहे, मी त्यांचा हितचिंतक आहे. तुमच्या दोघांमध्ये जे गोंधळ घालतात ते बाजूला जातील, तुम्ही पुढाकार घेणार. बघा, आम्ही आता हे माझ्याकडे हे नाहीये, शेवटी त्यांच्याकडे उपरवाली की मर्जी आहे. त्यांनी इकडे त्या शहासेनेच्या प्रमुखाला गद्दाराला सुपारी दिली. ही शहासेना आहे, दुसरी आहे ती मिंदे सेना. उद्या जर का पंतप्रधान पदाचा निर्णय घेण्याची वेळ आली तर कोणाला मतदान करेल, अशी या शहासेनेची चाल आहे. आणि इकडे सुपारी किंग बसलेले आहेत आमचे मिंदे गद्दार, कारण गद्दार यांच्या रक्तात भिनले. मी मगाशी बोललो. तर ठाकरेंना फडणवीसांवर पूतना मावशीचं प्रेम आलंय अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर शिंदेंचा पक्ष हा बिनबापाचा आहे असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केलाय. वडिलांचा पत्ता नाही, मुलाला मंत्री करायचंय असा हल्लाबोलही ठाकरेंनी शिंदेंवर केलाय. उद्धव ठाकरेंना फडणवीसांवर पूतना मावशीचं प्रेम आल्याची टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली होती. तर ठाकरेंनी शिंदेंचा पक्ष बिनबापाचा असल्याची टीका केली. देवेंद्रजींच्या बद्दल आता जे बोलताय, ज्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सांगतो, या देवेंद्रजींच्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे हेच होते. त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणारे देखील हेच होते. ही भाषा पूर्वी करायची, एक तर तू राहशील नाही तर मी राहील. त्यांना अचानक असं पुतना मावशीचं प्रेम आलेलं आहे. त्यामुळे देवेंद्रजी आणि आम्ही पुन्हा एकदा सांगतो, पत्रकार आहे तिथे, आम्ही मजबूतीने सरकार पुढे नेतोय. सरकार पाडलं गद्दारी करून, 40 आमदार फोडलेले. त्याच्यानंतरच्या निवडणुकीत नवीन निशाणी जी 15 दिवस आधी फक्त मिळाली होती त्याच्यावरती, आणि बाळासाहेबांचा चेहरा हा त्यांनी चोरला होता. त्याच्यामुळे थोडा संभ्रम झाला, कारण त्यांना, मी असं म्हणेन, हा शब्द कदाचित कोणाला गैर वाटेल, पण बिनबापाचा पक्ष येतो. बिनबापाचा आहे, त्यांना बाप शोधावा लागतो, बाप बदलावा लागतो. एक दिल्ली, एक इकडे, एक तिकडे, असे त्यांना फोटो वेगळे वेगळे वापरावे लागतात. मी माझ्या वडिलांच्या फोटोच्या आधारावरती नवीन निशाणी घेऊन निवडणूक लढवली आणि 9 खासदार शिवसेनेचे निवडून आले होते. सगळं काही आहे ते त्यांच्या पोराला मिळालं पाहिजे, त्यांच्या घराण्याला. ती घराणेशाही नाहीये. श्रीकांतजी शिंदे 3 वेळचे खासदार आहेत, तर तुमचं शेंबडं पोरग सुनील शिंदे सारख्या कार्यकर्त्याचा बळी दिला. सचिन अहिर सारखा राष्ट्रवादीतनं उभा राहील म्हणून त्याला आमदारकीचा शब्द दिला. किशोरी पेडणेकरांना घरी बसवलं. एकनाथ शिंदे घरोघरी दारोदारी त्या वरळीमध्ये फिरले म्हणून आपलं ते शेंबडं पोरग आमदार झालं. आणि ताबडतोब कसलाही अनुभव नसताना, नगरसेवकाचा अनुभव नसताना पण तुम्ही त्याला मंत्री बनवलं. हे विसरलात का? सर्वप्रथम आपल्या शेंबड्या पोराला आमदार आणि मंत्री का बनवलं पहिल्याच वेळी निवडून आल्यानंतर त्याचं उत्तर द्या. नंतर 3 वेळा निवडून आलेल्या श्रीकांत शिंदेंबद्दल कमेंट्स करा. उद्धव ठाकरेंनी शिर्डीत फुटीर खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर टीका केली. असे खाऊसाहेब अनेक आले आणि गेले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खाऊसाहेब असा उल्लेख भाऊसाहेब वागचौरेंचा केला. अशा खाऊसाहेबांना निवडणुकीत गाडून टाकू असा इशाराही त्यांनी दिलाय. 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या. ठाकरेंनी शिर्डीतल्या सभेत खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचा उल्लेख खाऊसाहेब वागचौरे असा केला. आपला खासदार पळालेला आहे, सापडला तर सोडू नका. आणि कायकांच्या नसा नसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते. त्याचं हे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वागचौरे. ते जिथे जातात तिकडे बट्ट्या बोलवतो. काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसचं सरकार पडलं. आता शहासेनेमध्ये गेले, त्यांचंही सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांनीही वागचौरेंवर 100 कोटी घेतल्याचा आरोप केलाय. साईबाबांची खोटी शपथ वागचौरेंनी घेतली होती असा दावाही राऊतांनी केलाय. एकदा गद्दारी केली, त्याला शिवसैनिकांनी रस्त्यावर तुडवला, परत आला, उद्धव साहेबांची माफी मागितली, शिर्डीकरांची माफी मागितली, आणि आता पुन्हा एकदा 100 कोटीला विकला गेला. जेव्हा त्याला उद्धव साहेबांनी विचारलं, भाऊसाहेब तुमच्याविषयी असा ऐकायला येत आहे, हे महाशय
चिडून उठले आणि 3 वेळा साईबाबाची शपथ घेतली. 3 वेळा. आता कुठे गेला हा मराठी?